गोवाडी ज्या पद्धतीमध्ये सादरीकरण केलेले आहे त्या पद्धतीमध्ये करण्याचा प्रयत्न करणं परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हे भजन पूजन कीर्तन चाललंय ना ते त्यांचे उपकार आहेत. त्या परमेश्वराच्या देवाच्या गाण्यानं सद्गुरू साईंच्या गाण्यानं आणि महाराजांच्या गाण्यानं भजनाला सुरुवात करणं आणि जेवढं जमेल तेवढं प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न करणं. धन्यवाद. कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी सगळं मोलाचं कार्य असतं ते म्हणजे साऊंडवाल्यांचे बुवा लोक नंतरचा विषय झाला. त्यांच्या मनात आभार मानतो. आणि या ठिकाणी गजलला सुरुवात करण्यापूर्वी एक साईंचं गाणं सुरुवातीला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभेला गडावरी. माझ्या देवाची मूर्ती शोभेला
शेजारी त्या औरंगजेब रडला होता, जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता, पण हातात तलवार घेऊन माझा शिवबाजाला रडला होता, माझा शिवबाजाला रडला होता, माझा शिवबाजाला रडला. बरोबर आहे? अरे पत्ते जरी बाबा असले तरी पिसणारा एकच असतो, एकटे जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असते, हवा फक्त मराठ्यांचाच असतो, फक्त मराठ्यांचा असतो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. याच्या समोर बसतो आता. काय मंडळी, एकच गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. बरोबर की नाही? त्या काळात दोघांचा भांडण जरी लागला तरी तिसरा मध्ये धावत जायचा होता. तो पूर्वीचा काळ होता. हे भांडू नका, बाजूला व्हा, पहिला काय झाला ते सांगा. तो तेव्हाचा काळ. आताचा काळ दोघांचा भांडण लागला बस यानं काढला मोबाईल, पहिली व्हिडिओ शूटिंग महाराष्ट्रात मार खात होती, पडला नाही. बरोबर की नाही? ज्यांनी धोतरा घातलाली ना त्यांनी जमिनी सांभाळल्या, आणि ज्यांनी जीन्स पॅन्ट घातली त्यांनी जमिनी जिंकल्या. बरोबर तो बरोबर. बरोबर की नाही? काळाची गरज आहे शेतकरी आणि जमीन सांभाळणे ही खूप काळाची गरज आहे मंडळी, उगीच नाही. आता तिकडे पण परप्रांतीय घुसायला लागले कोकणात. बरोबर की नाही? आपल्या पोरांनी हाऊसकीपिंग करायची सवय लागली आहे, चिराग पडली. लक्षात ठेवा, ही गोष्ट थांबली पाहिजे. आपण स्वतः मालक बनायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला. त्याने एक डायलॉग मारला, चुकेगा नाही साला. लहान लहान पोरगा पण ते आहे, एवढा पोरगा पण ते चुकेगा नाही साला. आईशी म्हणायला, हे संडासात बसतं की नाही, बेडीच करे का, चुकेगा नाही साला. अरे ही पोरा, अरे पुष्पा पिक्चर तो आता आला, पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही, वाचला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, डोळ्या सगळी उभरल्या गेल्या, नफरत काढली गेली, लक्कल काढली गेली. बघा, डोळे काढले गेले, पण लक्षात ठेवा, जीभ छाटली गेली, पण त्या मराठ्यांच्या आमच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. म्हणून सांगतो, लक्षात ठेवा, कोण बोलला तुमचा पुष्पा कोण आहे, तर छत्रपती संभाजी राजा आमचा पुष्पा आहे. बरोबर की नाही? म्हणून सगळ्यांना जोर टाकायला छत्रपती संभाजी राजा. मी म्हणतो, आयुष्यात इतिहास नाही जमला वाचायला ना तरी नका वाचू, फक्त एक डायलॉग लक्षात ठेवा, हाती घोडे तोप तलवारे मौत तेरी सारी है, जंजीर में टकरा राजा मेरा आपकी सबसे भारी है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, पार्वती पते. सबसे अलग. लहानपणी आम्हाला एवढी मोठी जांभळं भेटायची, आम्ही जांभळं खायचो. फरक वेगळा झाला. लहानपणी हा मोठी जांभळं खायचा, आता जांभळाची खाता. डायबिटीस मुळे श्यामची आई पुस्तक दिला, श्यामच्या बाबाचा पुस्तक घेऊन येऊन आला. मान्यवर उगस बसली, श्यामच्या बाबाचं पुस्तक आता आयुष्य गप्पत आला. सांगता ज्याचे 10 पुढे फेका, 2-2 बिस्किटचे पुढे, काय सांगता. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 अक्षराचं 2.5 अक्षराचं भाग्य, 2 अक्षराचं लक, 3 अक्षराचं नशीब आपल्याला साथ देऊन जाईल, पण एका अक्षराचं मी आहे ना आपल्याला मारून टाकल्याशिवाय होणार नाही. म्हणून मी असता कामा नये. एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी असता कामा नये. महिला वर्ग आहे ना, महिला वर्गासाठी सलाम आहे, कारण पूर्वीचा काळ वेगळा होता. आताची आमची महिला देशाचं रक्षण करणारी आहे. बरोबर की नाही? आताची आमची महिला पायलट आहे, विमान चालवणारी आहे. आताची आमची महिला इंजिनियर आहे. बरोबर, सलाम करतो तर दोताकडे महिलांसाठी झाले पाहिजे. अरे मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहे, मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत ना. जाताना ठोकला गेला, पाण्यात बुडाला गेला, की नाही, वरना पडला गेला, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे, ती म्हणजे फक्त आई आहे. ती म्हणजे फक्त आई
नाहीये. मग लक्षात ठेवा, या जगातले सर्व दैवत आपल्याला एका तराजूमध्ये ठेवा आणि फक्त 2 आई वडील एका तराजूमध्ये ठेवा. देव तुमच्यासाठी तो तराजू हे पारड जड करून टाकेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यात मरेपर्यंत त्यांना त्रास दिला ना तरी मारताना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. अशी आई वडील आहे. बरोबर की नाही? काय बुवान सांगितलं ना, महिलांसाठी सगळं आहे. नुसती टीव्ही जरी वाणी केला नाही तरी पहिली ऍड ह्याच्यासाठी येतात. काय पॉइंट्स लगाव सुंदरता पाहू लावून केली, हमाम लगाव खूबसूरती पाहू लावून केली. येणं सांगितलं मी नाही. पण आमच्यासाठी काय आहे? म्हणाला तिसरी ऍड आहे, इचकट लगाव खुजली बघा. आपण त्याला भाजवली का? ही ऍड आता आली. ज्या धोत्रावाल्यांचा काळ होता ना तेव्हा ती ऍड होती काय? नाही. आता जीन्स पॅन्ट आली नाही चढली तरी आम्ही घुसवतो. मला सांगत गर्मी जायचा तू मरताना वाचवलंय एका मी त्या दिवशी. एका वाटला विराटला जाणं लय सोपा. संध्याकाळी 7:30 ट्रेन. बाबा माझ्या मागा सांगता थांबले. म्हटलं काय झाला? दादर का असं? म्हटलं थांब थंयच थांब मी येतं. आणि विराटची ट्रेन तुमका सांगतोय ना एवढी गर्दी त्याच्यात एका ढकललंय कसं तरी ढकललंय. माझा प्रवीण लांबडा म्हणून वरचे हुक पकडले. हिनं जे हात वर केला येऊ मधीच ना वरच्या हुकात ना काही मधीच लाटपाट मच्छी मध्ये हात टाकलो. एका वाटला आता भांडरा राहिल्यावर खाली वय. माका सांगता थांबड्या गर्दीला होता रे. भांडरा राहिल्यावर खाली वय. म्हटलं वय मग वय पांढऱ्या इल्याबरोबर जे घुसले ना ज्याची आम्हाला मागणा सपाट पूर्ण सपाट कपाट केला. मागा सांगता थांबड्या नाही बेकार हात कंडिशन बोरवलेलं खाली वय काय. म्हटलं वय काळजी करू बोरवली इली. पण त्या गरमीत त्याचा जीव काय थांबलं हो. त्या गरमीत त्या लोकांचा जीव झाला आणि त्याच्या कुठली खाजवणार कसा? एवढा परिस्थिती बिकट आली ना हात याचे वर करणार काय? मागा सांगता थांबले. आता काय झाला काय? म्हणता खा झालाय करू काय? बघून घे मागा काय सांगू नको. म्हणजे म्हणता नाही थांबल्या यमदूत आलं मृत्यू चटाळला आणि खा झाल्यावर जागा तोडला थांबवी कोण? मी म्हटलं तुझा तू बसा हात घुसवलं आणि खाजूची सुरुवात करायला. पुढे एक जे आमचे भैयाचे उभे ते बिघाडले ना क्या करताय मला ह्यो बिघाडलो. क्या करताय काय? अरे खा जाय तो खाजो काय तो बिघाडलो म्हणता. अरे खा जेवले की त्याला खाजो या ठिकाणी आदरणीय नितीन पवार साहेब आले. मनपूर्वक आभार मानतो त्यांचे देखील. त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. धन्यवाद. अच्छा बाबासाहेबांचं गाणं बोला. हा 100 रुपयाचं पारितोषिक बाबासाहेबांच्या गाण्यासाठी आमचे भगवतवादक गोपाळ दादा 100% किंवा परमेश्वरा ज्यांनी बक्षिसं दिलाने ते सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. ज्यांनी नाही दिला त्यांच्या इच्छा पूर्ण कर. कोण नाराज होता कामा नाही. पण बुवा अतिशय गोड बुवा जेवण गेला. माझा काही विरोध नाही होता. तू जेवण घे. काय आहे एक वेळ पंगत चुकली तरी झाली. तुला सांगू जा एक वेळ पंगत चुकली तरी चालेल. एक वेळचं जेवण चुकलं जाणार. पंगत चुकली तरी चालेल. एक वेळचं जेवण चुकल. पण बुवा संगत चुकता कामा नाही. संगत चुकली तर आयुष्याचा वाटवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही? दुर्योधन नालायक होता काय? नव्हता. दुर्योधन नालायक नव्हता पण शकुनीच्या संगतीत गेला आणि महान नालायक बनला. म्हणून कोणाच्या कुणी संगतीत जायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. बरोबर की नाही? तो काय होता ना नवरा बायको एकाचं नाव घेताना सुद्धा लाजत होती नवऱ्याचा. बरोबर की नाही? बायको नवऱ्याचं नाव घेताना सुद्धा 10 वेळा विचार करायची. काय म्हणायची? अहो या ना कडे, अहो बसा ना कडे, अहो गच्चीवर चला ना कडे. कडे ह्या शब्दाला किंमत होती. आता हाय आता गणेश कडे का तुला काय म्हणू गेलो गणू. आता सर इकडे सगळे शेंडी अजून तुम्ही बस भांडी. अरे त्या दिवशी मित्राच्या घराकडे गेलो ना त्याने आवाज दिला बाबू चांबडे वाले चाय घेऊन ये. बाबू मला वाटला बारका बाबू तसं चाय घेऊन येतो. बाबू इलो बेडशीट ना घडगाव बाबू चाय घेऊ.
अरे तेव्हा माका कळला यो बायको बाप म्हणता फिरायची येणार ही परिस्थिती आपण लक्षात ठेवा. हे कलियुग आहे मंडळी. या कलियुगामध्ये कोणाचा कोणावर विश्वास नाही. 80% बायकांचा नवऱ्यावर विश्वास आहे आणि 80% नवऱ्यांचा बायकोवर विश्वास आहे. सत्य परिस्थिती आहे. त्याचा दोष देऊन फायदा नाही. बायको जिचा विश्वास नाही ना ती कामावर जरी गेली ना तर तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता मग. त्याने किती जरी पोट सांगितलं ना तिचा विश्वास नाही आहे तिच्याबद्दल बोलतोय, बाकी कोणाचा विषय नाही. ती जर कामावर जरी गेली ना तर तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता का. त्याने किती जरी पोट सांगितलं ना मी घरातच आहे तरी ते सांगणार काय घरात आहे मिक्सरला नको. कन्फर्म करायसाठी नवरा घरात आहे की नाही मिक्सरला दाखवा. मग तो विचार म्हणजे हाय घरात आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा हॅलो काय करता नाही घरात लाव दाखव मिक्सर म्हणजे नवरा घरात आहे. 7-8 दिवस गेलो आणि अचानक घराकडे आली आणि घुसुली घरात. बघता का नवरो घरात नाही. नवरो घरात नाही बायको बाबू होतो त्याच्याकडे पप्प्या अरे पप्पा काय रे आता काय माहिती तू कामावर कशी मिक्सर दुपारा कधी जातोय गेलो बाबा. परिस्थिती हाताच्या बाहेर गेली ना. मला सांगा आज ही मुंबई मायावी नगरी आहे. आमच्या या महिलांकडे बघत आहे समाधान आहे एका गोष्टीचं आहे की या मायावी नगरीमध्ये आज संस्कृती जरी बदलत चालली ना तरी इथे 9 वारी लुगडं 6 वारी साडीमध्ये आमच्या वहिनी बसलेल्या काकी होते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की नाही. हा ही आपली संस्कृती आहे. नाहीतर नवरा म्हणजे कुंकू बरोबर की नाही. ढोकळी कुंकू आता नवरा टिकलेला आला काही आंघोळी केली काढला टिकले लावला पिंप सौभाग्य होते भोवची काढतो ढोलो पिंपा. कधी कधी मला सांगायचा वास करतो तो पर्याय नाही की नाही. एक किस्सा महाभारतातला आहे. ज्यावेळेला अर्जुन आणि कर्ण शेवटचा दिवस होता. कर्णाचा शेवटचा दिवस महाभारताचा नाही. ज्यावेळेला अर्जुन सामने आला कृष्ण परमात्मा पुढच्या रथावरती अर्जुनाच्या सारथी बसलेले आहे की नाही. सारथी बसलेले आणि डोळ्यामध्ये पाणी आले. हनुमंतराय ध्वजावरती आहेत. वरून पाहिलं कृष्णाकडे म्हणाला अरे एवढे दिवस युद्ध चाललंय पण एकदा पण डोळ्यात पाणी दिसलं नाही रे कृष्ण परमात्म्याच्या. पण आज मी पाणी पाहतो. विचारला प्रश्न कृष्णाला अरे काना एवढे दिवस युद्ध चाललं रे पण तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नाही पण आज पाणी तुझ्या डोळ्यात का. मला हनुमंतराय आतापर्यंत तुम्ही साथ दिलात मी पण साथ दिली म्हणून हे महाभारत चाललेलं आहे हनुमंतराय. पण आजचा दिवस हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे कारण ह्या जगातला जो सर्वश्रेष्ठ योद्धा आहे तो हे जग सोडून जाणार आहे. हनुमंतरायाने विचारलं काना अरे असा कोणता योद्धा आहे. म्हणाला हनुमंतराय अरे धर्म राजा त्याला मी एकदा खोटा बोलायला लावला तो पण खोटा बोलत नव्हता पण एकदा माझ्यामुळे खोटा बोलला. पण जो कृष्ण प्रत्यक्ष विश्वाचा विधाता मी असून सुद्धा ज्याच्या दरवाजात 2 वेळा भीक मागायला गेलो असा तो कर्ण तो कधीही खोटा बोलला नाही. तो आज हे जग सोडून जाणार आहे. हनुमंतरायाला विचार पडला अरे काय कृष्ण परमात्मा आहे ज्यानं तो महाभारत घडवलंय. जे महाभारताचा अक्का मेन माणूस विलन पण असून हिरो पण तोच आहे आणि तोच डोळ्यात पाणी काढतोय. आणि ज्या वेळेला कर्णाचा शिरच्छेद झाला शेवटचा वध झाला त्यावेळेला अर्जुन हसायला लागला. अर्जुन हसायला लागला आणि कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून पाणी पडायला लागलं. हनुमंतरायाने पुन्हा प्रश्न तोच केला अरे काना अरे तू रडतोस रे आणि मागचा हसतोय याचं कारण काय. त्यावेळेला सांगितलं हा प्रश्न त्याला विचार तो हसतोय का मी रडतोय का ह्याचं उत्तर मी देईन. तोच प्रश्न हनुमंतरायाने विचारला अर्जुनाला अरे तू हसतोयस का. म्हणाला ज्याच्यासाठी माझं युद्ध चाललं होतं अख्ख्या आयुष्यभर त्याला हरवण्याचा मी ध्येय गाठलं होतं त्याचा वध करण्याचा मी निश्चय केला होता. तो माझा महाभारताचा सर्वात मोठा शत्रू आज नाहीसा झाला त्याचा मी वध केलाय आणि ह्याचा आनंद माझ्या हृदयात सामावलाय म्हणून मी हसतोय. कृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला कारण तुझं काय. म्हणाला हा हसतोय ह्याचं कारण तुला कळलेलं आहे मी रडतोय का ह्याचं मला कारण तुला कळलेलं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव हनुमंतराय अर्जुन जिंकला कारण मी त्याच्या पक्षामध्ये बसलो इथे. अर्जुन जिंकला ह्याचा मला आनंद अजिबात नाही आहे पण कर्ण हरलाय आणि गेलाय याचे दुःख मात्र माझ्या मनामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा प्रतिस्पर्धी कसाही असू दे दुश्मनाचा तुला चांगला विचार केला पाहिजे. तो या जगात सर्वश्रेष्ठ झाला आणि या जगात कोण आहे. बुवा सांगितलं ना महिलांसाठी सर्व काही मंदिरात आहे. महिलांसाठी सर्व काही मंदिरात आहे.
पूजा मंदिरात, अर्चना मंदिरात, आरती मंदिरात, आणि आमचा काय एकच आहे, मारा वाजवा खटाव खटाव. नाही नाही नाही, ते सर्वांसाठी आहे. त्याच्या मागचं कारण पण आहे, मंदिरात जाताना जी घंटा आपण वाजवतो ना, त्याच्या खाली उभं राहून वाजवा. कारण जो नाद ब्रह्म आहे तो तुमच्या शरीरातून या मस्तिष्कातून गेला पाहिजे, तो तुमच्या शेवटच्या खालच्या ऋणातून बाहेर गेला पाहिजे, पूर्ण सात्विक गुण आपल्यामध्ये उतरले पाहिजे. म्हणून घंटा ही मंदिराच्या दरवाजात बांधलेली आहे. दुसरा विषय, ज्यावेळेला शंकराच्या मंदिरात जातो, पण सांगितलं ना की मागणं हात लावा, त्याची अक्कलच देऊन येते का फायदा नाही काय बोलू. कारण लक्षात ठेवा, नंदीचा ज्यावेळेला जन्म झाला ना, नंदीचा जन्म ज्यावेळेला झाला ना, कोणत्याही देवाला ऐकत नव्हता नंदी. शंकरला सुद्धा हरवलं असा तो नंदी आहे, विष्णूला सुद्धा हरवणारा नंदी आहे. पण शेवटी स्वतःच फसला विष्णू समोर आणि शंकरासमोर. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्या 33 कोटी देवाने त्याचं ऋषण जे आहे ना, ऋषण, ते 33 कोटी देवाने धरून फिरलेले आहे. आणि त्या 33 कोटी देवांचं ज्या वेळेला हात त्या ऋषणाला लागलेला आहे ना, म्हणून शंकराला सगळ्यात प्रिय ते ऋषण आहे. ज्या वेळेला आपण मंदिरात जातो तेव्हा नंदीच्या मागून त्या ऋषणाला आपण हात लावायचा आहे आणि शंकराकडे एकदा बघून त्याचा नमस्कार घ्यायचा आहे. तेव्हाच नमस्कार त्या महादेवाला पूर्ण होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. भजन एकामेकाचं लक्तर काढणं म्हणजे भजन नाही, बरोबर की नाही. गाणी येतात ना, कितीतरीच गाणी आहेत. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 ही जी गाणी आहेत ना, अजरामर गाणी आहेत. बाळूच्या घराला आला धनगर वाड्याला, नवरदेव कोणी सजला, मुन्नी बदनाम होई शिरापडतो मुन्नीवर. आग लावायचे ते मुन्नीस काय पिक्चरची गाणी नको ते घेऊन भजनात काय गरज आहे काय. ही गाणी किती सुंदर आहे. बाळूच्या घराला आला धनगर वाड्याला, नवरदेव कोणी सजला, पानुबाई साठी वेगावला खटोबर जेजुरी सोडून आला, पानुबाई साठी वेगावला खटोबर जेजुरी सोडून आला, पानुबाई साठी वेगावला खटोबर जेजुरी सोडून आला.
सुंदर सुंदर गाणी आहेत पण ते म्हणणार खंडेराया झाली माझी दैना दैना तुझ्या विना जीव माझा जीव देऊन मरू तिच्या विना जीव आहे तर जीव देऊन मरू कारण तुला जन्मच मारण्यासाठी काय सांगतोय काय अरे 14 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 7 सतर्क नावाचा ग्रंथ लिहितात 14 वर्षाचे है की नाही 120 लढाया एकदाही हरला नाही 120 लढाया एकदाही हरणारा जर राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा आणि 14 वर्षाचा पोर आय लव्ह यू जानू काय म्हणतो तोंडावर शिरा पडते पहिलीतला पोरगा सुद्धा तुझ्याकडे बघायचं ना की माझी ह्याका अजून तूच होईत नाही साधी चड्डी घालून होईत नाही तरी ती माझी काय परिस्थिती काय हा सत्य परिस्थिती आहे ना अगदी पटपर्यंत एखादी पोरगी पटपर्यंत तिला लाडात तरी येऊन विचारणार ना जानू खै घालू काय घालणार तो अगदी सांगणार जानू चंद्रपूर म्हणतात खै घालू काय घालणार कळी पण तिच्याच बरोबर लगीन झाला बायको म्हणून ती घराकडे आली 7-8 महिने गेलं आणि मग तिनं लाडात विचारला जानू चंद्र खै ह्याच्या तळ पायाच्या मस्तकात जाऊन भिडतोय चंद्र खै का मग काय तुझा बापूस कंदरी घेऊन बसला अरे पण पुरीच्या पोरी पण कमी नाही त्या सांगणार हे माझा बापूस कंदरी घेऊन बसलायचं ठीक आहे त्या कंदीला ते रॉकेट सापडता का बापूस टाकून जाणार आहे ही हाताची पोरा ऐकलं हा तेव्हा शिकवत गेलं सांगितलं शेजारणीवर प्रेम करा कशा म्हणून आपली बायको मेली आहे शेजारणीवर प्रेम करा मी देवा शपथ कळ काढली नाही कधीच नाही काय करत मला सांगता माझे सगळे मित्र म्हणतात जांभळे अरे सगळ्यांनी कधी तुझा संसार एकदम सुखाचा कसा रे हसत खेळत तुझ्या घरात सगळ्या म्हटला बाबा त्याचा कारण अरे म्हणता 15 वर्ष लग्नात झाली पण आतापर्यंत कधी असा दिवस गेला नाही बायको बरोबर पाठणार नाही झाला माझा मी म्हटलं अरे माझा मंत्र घेऊन जा सुखाचा संसार होणार तुला म्हणता असो मंत्र खायचा म्हटला बायको ज्या बनवी ज्या गुन्ह्यात झाली वा सुंदर हे 2च शब्द वा सुंदर संसार सुखाचा दुसऱ्या दिवशी गेला शेतातनं आला घराकडे जेवत बसला पुढ्या ताट आल्याबरोबर आठवण झाली दामड्यात सांगितलं नाही वा सुंदर पहिली भाजी उचलला तोंडात टाकला डायरेक्ट म्हणाला वा 15 वर्ष लग्नात झाली पण अशी चव कधी नाही भाजी आली आटना लाटणाच घेऊन बाहेर आली म्हणाला आज काय भंगला करून भेटला नाही म्हणून शेजारणीकडे बसून आणला होता तिची गोड लागली अरे 1500 रुपये जाऊतात ना ढेरबाई नाही केला दिला बरोबर की नाही अरे आपली लायकी आपल्याला ओळखायला आता शिकण्याची गरज आहे एक विचार करा सगळ्यांनी प्रत्येकाने माझ्या सकट एखादा बैल बाजारात घ्यायला जावा 1.25 लाखाची खाण्याची किंमत नाही गाढव घ्यावा गाढव 60-70 हजाराच्या खाली गाढव येत नाही आणि माणूस 2000 विकला जातो 500 पण काय काही बरोबर ना चुकलं तर चुकला गरज आहे ना स्वतःला सुधरवा जग आपण सुधरलेलं असेल काय उपयोग आहे दुसऱ्याला दोष देण्यात चुकला तर चुकला माझा काही विषय नाही मी आज हे बोलणार आहे सकाळी जाऊन झोपणार याचा माझा काय संबंध आहे बघा काटेश्वर गेलो माझा काय संबंध नाही आता तो आलो की मी चूक निघून जाणार भगली जांभळाची भेटली तर मारून झोपणार नको ना जांभळाचा काय विषय नाही कधी मारायचा नाही माझा सांगणं एक गोष्ट लक्षात ठेवा तेव्हापासून तो माझी आणि सुनील कदम उभांची बारी चालू होती नाला सोपायला त्यानं एक गाणं मानलं नागिनची मुजी बसले होते तरी नागिनची मुठी कानावर पडल्याबरोबर हातात तो गाज घेऊन बाहेर नाचत दिलो नाचत दिल्यामुळे येतो लक्ष तो केलो हे वाढवला असंच खाली आलो तू
आमच्याकडे जमली होती उलटी, त्याच्याकडे उलटी फिरली, सगळी त्याच्याकडे फिरली. काय तर रे काय झाला काय, अरे काय झाला काय, तो म्हणता काय माहिती, मी पण आत्ताच खाली आलो. आपला लिमिटेशन मध्ये घ्या, बाकी काय नाही. गजराला सुरुवात करतो, पुढे जाणार, जास्त वेळ घेणार नाही. आताचा जो गजर आहे हा समस्त माझ्या तरुण पिढीसाठी गजर आहे, नवीनच आहे, या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि एकच गोष्ट सांगेल, कारण महाराजांनी दिलेलं हे स्वराज्य आपला तुम्हाला सर्वांसाठी दिलेलं आहे. ते स्वराज्य प्रत्येकाने राखायचं आहे. ते कसं राखायचं आहे ते या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बुवा बरंच काही बोललेले आहे, पण सर्व बोलत राहिलो तर मला वाटतं मृदुंगमणी, स्वप्नील, प्रशांत, विनय, करण, राजू, रवी, आजीवलीकर म्हणाले गजर बाबा 100% काळजी करायचं काम नाही. 101 रुपयाचं पारितोषिक आल्या मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. साईबाबांचं गाणं एक गजर सादर करतो आणि नंतर गजर होतो. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के गाण्याचे बोल आहेत. काय सांगू साई, किती भारी वाटलेलं आहे तुमच्या शिर्डीत मला सारं काही भेटलेलं आहे. हे गाणं नवीनच लॉन्च, लिखित स्वतः लिखित आहे आणि सर्वांनी सहकार्य द्या, सपोर्ट करा. या ठिकाणी गजर घेतोय माझ्या समस्त भावांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आणि आम्ही काय करतोय या गजराच्या माध्यमातून आणि बुवा जे काय बोलले ते थोडक्यामध्ये समोर पुढे जाणार, जास्त वेळ गेला नाही. ऐकून घे रे भावा, नको खात बसू मामा. ऐकून घे रे भावा, नको खात बसू मामा. जाईल जिंदगी फुकट तुझी, ही जाईल जिंदगी फुकट तुझी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी, छत्रपती लढले राजे संभाजी. तुमच्यासाठी लढले राजे शिवाजी,
तरी अंगावर काटा मोल येतो हो, कारण मला पण एक मुलगी आहे, आता दुसरीला आहे ती. मला सांगा तिला अजून धड बोलता येत नाही हो. 3 वर्षाचा चिंटूचा उपयोग तो अपराध तो काय होता है की नाही. माझं सरकारला विनंती आहे, अरे जगातले 2 राजे, एक छत्रपती संभाजी राजा आणि दुसरा छत्रपती शिवाजी राजा, त्यांच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही. असं एकमेव राजे कोण असेल तर छत्रपती संभाजी, छत्रपती शिवाजी राजे. आणि त्याचा महाराष्ट्र आहे, आणि त्या महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये देऊन तुम्ही जर पिटवत असाल तर चुकीची गोष्ट आहे. महिला सुरक्षा कायदा द्या, तुम्हाला सलाम करू की नाही. माझं सांगणं आहे सरकारला आणि महिलांसाठी हा मोकळा या ठिकाणी घेतोय. नको मला बंगला, महिलांना नकोय काय, बंगला पण नको आहे. नको मला माडी, काय माझ्या आईचं माझ्या बहिणीचं मत काय आहे. नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा सरकार, नको सबसिडी लाव. नको मला पैसा तुझा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा. माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सुरक्षा. तिथपर्यंत पोहोचला तर 100% हा कायदा लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. आणि आमच्या
महिला असू दे, माझी बहीण असू दे, वहिनी असू दे, त्यांना कोणत्याही नराधमाची हिंमत होता कामा नये. रात्री 2 आणि 2:30 वाजता जर ती एकटी फिरली ना तर तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होता कामा नये. असा कायदा येणं गरजेचं आहे. या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी खऱ्या प्रमाणात आहे. खरोखर तुमच्या सर्वांच्या चरणाची नतमस्तक आहे. वाईट मुखातून काही जाणार नाही, चांगलं ते देण्याचा प्रयत्न करतात. फक्त लहान लहान मुलांना आणि माझ्या भावांना माझं एकच सांगणं आहे, तरुण पिढीला सगळे डे साजरे करा. माझा खयच्याच डेला विरोध नाही, कारण आमचे आजोबा बसले, काका बसले, त्यांना एकदा विचारा त्यांच्या वेळेला डे खायचे होते काय नव्हते. आता साडी डे, मला साडी होग डे, काय करायचं ते करा. आमका नाही माहिती हरगीच काय करतो तेव्हा शकतो. दुसरं किस डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. आमचा विरोध अजिबात नाही, पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती विसरायची नाही. तो विसरला तो त्या जन्माचा उपयोगीचा नाही, बरोबर की नाही? कारण लक्षात ठेवा, भगवा नसेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. बुवा सांगितलं ना काय ऍड मध्ये त्याचा काम आलेला काय चांगला सांगितलं नव्हता मागाशी. मी बघा लिहून घेत नाही. हिरो म्हणता लय दिसतोय मी, बरं हिरो सांगतो आई शपथ. त्याच्या का बघत जाऊ तुम्हाला कोणाची आठवण आहे? आई शपथ. मला तो तात्या विंचू माहिती आहे ना, तेव्हा शपथ तात्या विंचूची आठवण लगेच सेम असं जेवला ना की जेवताय किती जेवताय किती त्याने ठरवूनच गेलो आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या चेहऱ्यावरचं रहस्य आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा खरा दाखील आहे. बाकी काय नाही हो, काय संपत्ती सगळ्या माझी हयत राहणार आहे, कोण घेऊन जाणार मला सांगा ना. ज्यांना अख्खं जग जिंकलं तो काही घेऊन गेला नाही, सगळं हयत राहणार आहे. पण कमवायचं काही कमी करू नको. एकाची 2 घरं असली तो 4था घर 3रा घर घेऊन बघतो, तो भय घेणार आहे भगवंताच माहिती. म्हणजे जग ना चांगला, बरोबर की नाही? आयुष्य सुंदर जगा हो, काय आहे फिरून घ्या. मी सांगतो जिवंतपणी जोपर्यंत आपण जगलं, म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांपर्यंत माझं सांगणं आहे. चांगला मोठा मोठा मोबाईल आहे, सकाळी उठायचं, आंघोळ पांघोळ करायची, 7-8 शंका उडवायच्या, खच्या 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 7-8 शंका उडवायच्या. कोणाच काय जमला नाही तरी पोरग्यात सांगायचं, बाबू हे घे, इंस्टाग्राम होता, फेसबुक टाक, व्हॉट्सअप टाक. जिवंतपणी सगळीकडे फोटो टाकाल. मेल्याच्या नंतर तुम्हाला मला एकाच फोटोच आहे. इथं हार असणार, हली मोडली मोडली गर्दी काय होते बोलतो हा. अरे जगून घे, जगून घे, देवा शपथ बघा जगून घेतात. अरे सादऱ्यात तो हा की तो सादऱ्यात मला कळत नाही. फक्त एकच माझं तरुण पिढीला सांगणं आहे की चांगलं ते चांगलं घ्या, शत्रू आपला ओळखायचा. म्हणून सांगा
मराठी इंग्लिश इंग्लिश आमचा विषय ना आम्ही मराठी आमच्या वेळेस वेगळाच विषय आम्ही तुम्ही आता ये पण आपण करतो लक्षात ना आम्ही ये पण आणण्याची बायको फळ बघण्याची बायको सिफळ करण्याची बायको फळ टिकायची बायको ये पण म्हणायची बायको यांचा बघा ये फॉर ऍपल बी फॉर बॉल तुझा काय एस फॉर सगळ्याची बायको तू भारी कसं राहायचं तो बोल कधी भरणार आहे त्याला सांगितलं नाही मुंबई गोवा जायचं होणार नाही तो तर आज हातातला होल भरणार नाही मात्र सांगितलं भारी म्हणतं काय त्याचा पाठ पुढे त्या का तेरायचे वडे अरे मेघा तेरायचे वडे कसे जगलेल्या माणसं जगू देत त्याचा नाक पुढे त्या भोगाचे वडे आता काहीतरी काय कोणाच्या मनावर बोलतो कोणाचा कोण काय घेऊन जाणार आहे अरे त्या दिवशी मित्राला एवढा सांगितला अरे बाबा जिंदगी अशी आहे चांगलं जगली म्हणाला बाबा सकाळी 90 मारते दुपारी 90 मारते रात्री 90 मारते अजून कसं जिंकली काय सांगायचं अहो आखरी फाटायची वेळ आली आखरी कामाची वेळ आली मला सांगा एक सत्य परिस्थिती सांगतो आम्ही असताना दारू पिऊन मेलेले असताना आमच्या घरात जर घुसला गोड आणि कोण काही घेऊन गेला ना तरी आम्हाला त्याची किंमत नाही मिळणार व्यसन एवढं पण नको की आम्हाला नाही करणार की आम्ही काय बरं एवढा कोणाला वाटतं काय चांगलं आणि वाईट आहे काय चांगलं आहे तो काय काय मध्यंतरी सरकारने सगळा दारू बंद केला होता अचानक एक दिवशी खोलला अरो प्रॉपर्टी केला सरकारने आणि बेवड्याचा तेवढाच घडला बेवड्याला नाव ठेवला बेवडा सरकारचा कणा आहे त्या कणामध्ये पुढून काय उपयोग तिचा कणा बरं ते का शुद्ध नाही का बरोबर शुद्ध असता बघा ना तुम्ही खै तरी पडलो भेटत तुम्हाला गटारात पडलेलो भेटत खै रस्त्यात पडलेलो भेटत पण किती रात्री अपरात्री होते तो बाजूच्या घरात दिसता काय तो बरोबर आपल्या रूममध्ये जाणार त्याच्या घरातली चोरीच होणार ना चोर नेणार का यानं शिल्लक ठेवला तर चोर नेल बरं तो कधी म्हाताराच होईल काय तो म्हातारा होईलच कसा म्हातारा व्हायच्या वर गेलेला संबंध का बरोबर की नाही पण घेणाऱ्याने कमी करा बाकी माझं काही विरोध नाही बाकी बहुत सुंदर मंदिरात जाऊन आले तुम्हीच मला बोलली काय शेजारची शेजारी नसायची सत्य परिस्थिती आहे लाईट जरी गेली ना तरी सांगतात बाबू कदमांची लाईट गेली का बघ रे तो बाबू बघतात आहे कदमांची लाईट गेली ना आता सगळ्यांची येते अरे का गेली याची फरक पडत नाही गेली ना सगळ्यांची एखाद्या काळ्या फटऱ्या तिकऱ्या पोरग्या पांढरी फट्यात पोरगी बायको म्हणून भेटली तरी चर्चा होते का बघत किती काळ पोरतो बाजू ते गप नाही होणार पाय झालं चालू अरे पण काय परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे काही कोणावर किती जळायचा त्याचे लिमिटेशन आव्हान बरोबर की ना ज्याचे नशिबात ते भेटणारच कोणाचा कोण काही घेऊन जाणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जो विश्वास चालली जाता त्यानं आपला महाभारत सगळ्या घडवला ना पण शेवट्या स्वतःच्या यादव कुळाला वाचवता आलं काय त्याला नाही ना अहो समोर बसून रडत होता डोळ्याचा टिपा काढून बसलाय पण एकाही यादवाला वाचवू शकला नाही शेवटी बलराम गेले आणि ध्यानस्थ बसले आपला अवतार संपवला आणि शेवटचं कोण वाचला होता तो श्रीकृष्ण वाचला ज्या मुसळाने सगळ्यांचा घात केला होता ना त्याच मुसळाचा शेवटचा जो तुकडा होता त्याच तुकड्याचा जरा नावाच्या पारणाने बाण बनवला होता आणि त्याच बाणाने श्रीकृष्णाचा शेवट केला मला सांगा त्याला चुकलं नाही तुम्हाला आणि आम्हाला काही चुकलं नाही बरोबर की नाही म्हणून कर्म हे प्रत्येकाचा म्हणून शब्द
जेव्हा तिथं आपल्यात झाले ओ जेव्हा कोकणाच्या कळला गडी जर आपल्यात तिथून झाले नसते ना तर मुलांना कामा कळला नसता बरोबर की नाही आणि छत्रपती संभाजीराजे आजही आम्हाला भेटले असते म्हणून मस्त बघा प्रमोदाचे बोल त्याचे मोठ्या मोठी बोला 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 काठगडे शाने मांजरी म्हणाली काठगडे शाने मांजरी म्हणाली तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी ऐकू दे बाबा तो खांद बसू बाबा ऐकू दे बाबा तो खांद बसू बाबा जाईल जिंदगी फुकट तुझी जाईल जिंदगी फुकट तुझी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी तुझ्यासाठी लढले राजे शिवाजी छत्रपती लढले राजे शिवाजी तुझ्यासाठी लढले राजे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी होत होते मनापूर्वक सर्वांचे आभार आजचा भव्य दिव्य कार्यक्रम आहे बुवांचाही गजर बाकी आहे थोडक्यामध्ये थांबलेलं